नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं. आजपासून आपण सुरू करत आहोत महाराष्ट्राची भौगोलिक रचना यावरती 1000 प्रश्नांची सिरीज अगदी सोप्या भाषेमध्ये. चला तर मग सुरू करूया अगदी सोप्या भाषेमध्ये. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे सह्याद्री. सह्याद्री पर्वतरांग कोणत्या दिशेने पसरलेली आहे? उत्तर आहे उत्तर दक्षिण. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? उत्तर आहे कळसूबाई. कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अहमदनगर. महाराष्ट्राचा बहुतांश भाग कोणत्या पठारात येतो? योग्य उत्तर आहे दख्खन पठार. दख्खन पठाराची निर्मिती कशामुळे झाली? योग्य उत्तर आहे ज्वालामुखी. काळी माती कोणत्या पिकासाठी योग्य आहे? उत्तर आहे कापूस. कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे? योग्य उत्तर आहे अरबी समुद्र. महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी किती आहे? योग्य उत्तर आहे 720 किलोमीटर. कोकणात पर्जन्यमान कमी असते, कसे असते? उत्तर आहे जास्त. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? योग्य उत्तर आहे गोदावरी. गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? योग्य उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? योग्य उत्तर आहे महाबळेश्वर. तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? योग्य उत्तर आहे पूर्व ते पश्चिम. भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? योग्य उत्तर आहे कृष्णा. सह्याद्री पर्वतामुळे कोणता प्रदेश तयार होतो? योग्य उत्तर आहे पर्जन्य छायेचा प्रदेश. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे हवामान आहे? योग्य उत्तर आहे उष्णकटिबंधीय. सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? योग्य उत्तर आहे कोकण. सर्वात कोरडा भाग कोणता? योग्य उत्तर आहे मराठवाडा. महाराष्ट्रातील जंगलांचे प्रमाण सुमारे किती आहे? योग्य उत्तर आहे 16%. महाराष्ट्रातील कोणत्या भागात दुष्काळ वारंवार पडतो? योग्य उत्तर आहे मराठवाडा. महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्वेकडे वाहते? उत्तर आहे गोदावरी.
महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? योग्य उत्तर आहे तापी. सह्याद्री पर्वतरांग कोणत्या किनारपट्टीपासून उभी आहे? योग्य उत्तर आहे कोकण. कोकण किनारपट्टीची रुंदी किती असते? पन्नास ते 80 किलोमीटर. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशाला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे पठार. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रदेश कोणता? योग्य उत्तर आहे विदर्भ. महाराष्ट्रातील मुख्य नदी प्रणाली कोणती आहे? बरोबर उत्तर आहे गोदावरी. महाराष्ट्रातील कोणत्या भागात लाल माती आढळते? योग्य उत्तर आहे कोकण. महाराष्ट्रातील कोणत्या भागात पर्जन्यमान कमी असते? मराठवाडा. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे पीक कोणते? योग्य उत्तर आहे कापूस. कृष्णा नदी कोणत्या समुद्रात मिळते? योग्य उत्तर आहे बंगालचा उपसागर. गोदावरी नदी कोणत्या समुद्रात मिळते? योग्य उत्तर आहे बंगालचा उपसागर. तापी नदी कोणत्या समुद्रात मिळते? योग्य उत्तर आहे अरबी समुद्र. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलाशय कोणता? जायकवाडी. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर. कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? कोयना. महाराष्ट्रातील हवामानावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा आहे? योग्य उत्तर आहे मान्सून वारे. महाराष्ट्रातील थंड हवामानाचा काळ कोणता? ऑक्टोबर ते फेब्रुवारी. महाराष्ट्रातील उष्णतेचा काळ कोणता? मार्च ते मे. महाराष्ट्रातील प्रमुख पावसाळा कोणत्या महिन्यात असतो? जून ते सप्टेंबर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? उत्तर आहे मुंबई शहर. महाराष्ट्रातील कोणता भाग औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे? मुंबई पुणे औद्योगिक पट्टा. महाराष्ट्रातील प्रमुख खनिज कोणते? उत्तर आहे कोळसा. महाराष्ट्रातील कोळसा कोणत्या भागात आढळतो? योग्य उत्तर आहे विदर्भ.
तर मित्रांनो, आज आपण पाहिले महाराष्ट्राची भौगोलिक रचना भाग 1. अशाच प्रकारे आपण 1000 प्रश्न कव्हर करणार आहोत. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.